स्वागत आहे तुमचं संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या YouTube चॅनल मध्ये। तर आज बनवू मस्त आपण चिकनची मस्त अशी भाजी। तर चिकनच्या भाजी सोबत मस्त चपात्या आणि लगे भात। तर त्यासाठी मी तांदूळ काय केले 20 मिनिट मस्त पाण्यात भिजत ठेवले। आता याचं पाणी काढलं, नंतर आता गरम पाणी करून आपल्याला हे तांदूळ शिजवायला ठेवावे लागतील। तर हे मी 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलं चिकन, आणखी एका पाण्याने आखरीचं धुवून घेतलं। हे वेगळं काढून घेऊ एका प्लेटीतनी। एका इकडे मस्त 3 असे मध्यम आकाराचे नाही मोठे मोठे 3 कांदे घेतले, लसूण घेतला, अद्रक, कोथिंबीर घेतली। कोथिंबीर आपल्याला थोडीशी शिल्लक घ्यायची आहे। एका इकडे आपल्या चिकनच्या भाजीसाठी साहित्य तयार होईपर्यंत एका इकडे मी पोळ्या टाकून घेतो, चिकन झाकून ठेवतो तोपर्यंत। आणि एका इकडे मस्त भात पण शिजते, तवा घेतो। दुधाचं याच्यात ठेवून काय फुलवर आता कसं मी पातेल्यात तांदूळ ठेवलेले आहेत, तर त्यासाठी आता गरम पाणी करू एका इकडे तेल घेतलं चपाती करायसाठी, एका इकडे पाणी तापते। चला आता गॅस पेटवून घेऊ सगळ्यात आधी। चिकनची एका इकडे तयारी होईपर्यंत पीठ कडक झालं फॅनच्यानं, म्हणजे हवा लागली त्याच्यानं ते वरचं कडक झालं। आता याच्यावरून काय करतो थोडंसं तेल लावला आणि एक वेळ मस्त चुरून घेतो, कारण की आता पोळ्या टाकायच्या आहेत। चला झाला आता पीठ पण तयार। आज थोडासा उशीर झाला, उशीर म्हणजे सकाळी चहा करायला गेली गॅसच गेला, गॅस गेला बागेच तर इकडे गॅस भेटून नाही राहिले पटकन। आणि शहरात गॅस म्हटले की लवकर भेटत नाही। आता लय वाजले 12-1 वाजत आला, स्वयंपाक लवकर करायला म्हणून काय लेकराला भुका लागल्या ना आम्हाला भुका लागल्या, घाई करणं चालू आहे आता। अंदाजच मस्त झटपट आपली चिकनची भाजी पण करून घेऊ। चला मस्त काय केलं मी थोडसा उंडा घेतला, वरून निघून घेतला, थोडस म्हणजे जंगाटलं असलं तर निघून जाते। चपाती टाकून घेतली, पावर कमी करतो, एका इकडे आपलं पाणी पण तपलं। आता काय करतो मी हे पाणी जे आहे ना आपण या तांदळात टाकून गरम गरम पाणी आणि तांदूळ भिजलेले आहेत। एक वेळ तर ते मीठ टाकून घेऊ, मीठ टाकून घेतो कारण की भातात मीठ असल्याशिवाय मजाच नाही येत। आणि चिकन म्हटले की भात टाकलेले पाहिजे। थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि बासमती तांदूळ काही आपल्याला जास्त मीठ लागत नाही, थोडासाच मीठ टाकून घेतलं। मीठ एक वेळ परतून घेऊ। आजची चिकनची भाजी एवढी भन्नाट होणार आहे ना, खरंच चांगली होती। चांगलं झालं असे नाही वाटण आहे, वाटण हे सगळे फोडणी मसाले हे मिक्स करून जाऊ द्यायचे। चला आपल्या चपात्या झाल्या, आता देऊ मस्त चिकनले फोल्ड।
एका इकडे गरम पाणी ठेवलं, एका इकडे कढई ठेवली चिकनच्या भाजीसाठी. आता चिकनची भाजी करायसाठी आपल्याला कढईत मी तेल टाका लागेल. तेल टाकून घेतलं, तेल मस्त गरम होऊ देऊ आता. चला इकडे मस्त चिकन पण मॅरिनेट झालं चांगलं, सर्व मसाला चिकनला लागला. ह्या पाकिट पद्धतशीर अर्धा तास ठेवला बरं मस्त. 1 तासही ठेवला तर चालते. तेल गरम झालं का पाहू. चिकन मॅरिनेट जे केलं होतं ना, आता आपण मस्त तेलात टाकून घेऊ आणि तेल कधी पण मस्त असं कळकळीत गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. कारण की तेल गरम असते ना. मिक्स करून घ्यायचं. ते पूर्ण मिक्स करून घ्यावं लागतं मसाला एकजीव होण्यासाठी. कारण मसाला टाकलेला आहे, आपल्या गॅसचा फ्लेम बारीक असं कमी जास्त होते, त्यामुळं ना सगळीकडून परतून घ्यायचा मसाला आणि 5 मिनिटं झाकण ठेवायचं. उघडून पाहायचं मसाला एकदा पुन्हा फिरून घ्यायचा, कारण मसाला शिजायला थोडा वेळ लागतो. आपण सगळं एकत्र मिक्स केलेलं आहे ना, त्यामुळं मसाला अजून पूर्णपणे शिजलेला नाहीये. असं परतून घेत राहायचं. माझ्या शेगडीचा जरा प्रॉब्लेम झालेला आहे, आमची शेगडी फुटली, त्यामुळे दुसरी शेगडी लावलेली, त्यासाठी लवकर भाजी होत नाही आमची. तर एकदा आपण झाकण ठेवू, अजून एकदा आपण परतून घेऊ. ते असं व्यवस्थित तेल सुटलेलं आहे, म्हणजे ते मसाला आपला तयार होत आहे. परतत राहायचं, थोडं काळजीपूर्वक करायचं बरं का, कारण मसाल्याना अंगावर उडू शकतो. मगाच्या मसाल्याला लय मोठं पाणी होतं, आता पाणी आटलं, तेल मस्त सुटलं, म्हणजे मसाला मस्त फ्राय होत आला. अजून थोडा वेळ हा मसाला आपण फ्राय होऊ देऊ, म्हणजे नेमकं छान अजून तेल सुटेल. सुकी पण खाऊ शकतो, ज्याला सुकी आवडतं, आणि रस्सा भाजी पण होती. फक्त मसाला बरोबर शिजण्यात येण्यात पाहिजे, त्यावेळेस भाजीला चव अधिक येते. पुन्हा एकदा मी झाकते. एका इकडे गरम पाणी ठेवलं होतं आपण, आता ते गरम पाणी घ्यायचं आणि आपण ज्या भांड्यातनी मसाला काढला होता ना चिकनच्या भाजीसाठी, तर त्यातनी गरम पाणी टाकून घेऊन याचा जो सगळा मसाला आहे तो वाया गेल्यापेक्षा आपल्याला या चिकनच्या भाजीत टाकून घ्यायचा आहे. एक वेळ भांडा हलवून घेऊ, म्हणजे सगळा मसाला मिक्स होऊन जाते, एकत्र होऊन जाते. आणि ज्याच्यात आपण चिकन मसाला हा एकत्र ठेवला होता त्या भांड्यात टाकून घेऊ, कारण की याला पण चांगलाच मसाला लागलेला आहे फेकून दिल्यापेक्षा. चिकनच्या भाजीवरचं झाकण काढून घेतलं, तर तेल पाहू शकता किती मस्त सुटलं. आता टाकून घेऊ हे मसाल्याचं पाणी. आता एक वेळ परतून घेऊ. ज्यावेळेस असं तेल सुटते ना चिकनच्या भाजीला, त्यावेळेस समजून जायचं की मस्त आपला मसाला तयार झाला चिकनच्या भाजीसाठी. वरच्यावर परतून घ्यायचं, मग गुळात लागत नाही. चिकनच्या भाजीचा असा मस्त वास येऊ राहिला, जसं काय रेस्टॉरंट मध्ये बसलेला हा असा वास घेऊ राहिला. एवढी मस्त चिकनची भाजी आपली तयार झाली. आता चिकनचं पीस मस्त असं शिजत आलं, झाकण ठेवून देऊ. झाकण काढून घेऊ. पाहू शकता किती मस्त आपली चिकनच्या भाजीला अशी तर्री पण आली. एका इकडे गरम पाणी ठेवलं होतं, तर ते आपण या चिकनच्या भाजीत टाकून घेऊ. आणि कधी पण चिकनच्या भाजीला गरम पाणी केल्यानंतरच आपल्याला टाकून द्यायचा चिकनच्या भाजीत. तर्री भारी येते आणि चिकनचा स्वाद पण मस्त वाढते. आता सर्व मसाला मिक्स करून घेऊ पाणी टाकल्याच्या नंतर. आता ठेवून देऊ झाकण आणि मस्त लगेच शिजू दे. चिकन तर तसं आपलं शिजलेलंच आहे, फक्त आता झाकण ठेवल्याच्या नंतर म्हणजे झाकण ठेवल्याच्या नंतर चांगली उकळी आली की आपली भाजी शिजून जाते आणि नंतर खाऊ आपण भाजी. चला झाली आपली चिकनची भाजी तयार. पाहू शकता तुम्ही. मस्त वरून कोथिंबीर टाकून घेऊ, बारीक कट केली. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून घ्या. घट्ट
अशी आपली चिकनची भाजी तयार झाली. तर चला आता घेतो आम्ही वाळणं. बोल बघू तुला येते. तर आजच्या चिकनच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.